आजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक होण्यासाठी संविधानाची अंमलबजावणी आवश्यक। जिल्हा परिषद शाळा वाडीवरे यांच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन 26 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी वाडीवरे गावातील तसेच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचाही समावेश होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष वाडीवरे गावचे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी किशोरजी दळवे हे होते। कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय माळी तसेच त्यांचा पूर्ण स्टाफ, गावचे माजी सरपंच रोहिदास कातोरे, युवा नेते किरण कातोरे, तानाजी अहिरराव सोनवणे, सिस्टर धनंजय पगार, साकुरगावचे पोलीस पाटील शिवाजी सहाणे उपस्थित होते। भारतीय संविधानाचे शालेय विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे आहे यावर ॲडव्होकेट भारत बुकाणे यांनी प्रबोधन केले। त्यांनी प्रबोधनात म्हटले आहे की भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना मूलभूत हक्क बहाल केलेले आहे। तसेच शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी संविधान अंगीकारले तर निश्चितच आजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक होतील, असेही ॲडव्होकेट भारत बुकाणे यांनी त्यांच्या शुभेच्छापर भाषणात मांडले। सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या विद्यार्थी वर्गाने गावामध्ये संविधान फेरी आयोजित करून ग्रामस्थांना जनजागृतीसाठी आवाहन केले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधानाच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले। कार्यक्रमाच्या पश्चात ॲडव्होकेट भारत बुकाणे यांनी शाळेसाठी भारतीय संविधान ग्रंथ भेट दिला। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक खैरनार सर, मुख्याध्यापक रेखा बच्चाव मॅडम, सुनीता जाधव मॅडम, कविता कोळसुरे मॅडम उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सोनवणे सर यांनी केले। कार्यक्रमाचे आभार स्मिता गायकवाड मॅडम यांनी केले। कार्यक्रमाच्या सांगतेवेळेस सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।